ही गोष्ट येमेन देशातली आहे. अरबी समुद्रात व्यापारी जहाज प्रवास करत असत. त्यापैकी एका जहाजावर तारिक काम करत होता. हे जहाज जलाल अब्दुल्ला नावाच्या माणसाचं होतं. एक काम धड करता येत नाही याला. बघावं तेव्हा काहीतरी गोंधळ घालतोस. काय झालं? तुला ही फरशी साफ करायला सांगितली होती. अशी साफ केली आहेस तू? हुजूर, फरशी साफ तर आहे. आता तू माझ्याशी तोंड लावणार आहेस? गप्प बस आणि पुन्हा एकदा फरशी साफ कर. यावेळी नीट स्वच्छ झाली पाहिजे. तारिकला ओरडण्यासाठी जलाल नेहमी काही ना काही कारण शोधत असे. बिचारा तारिक गरीब होता, म्हणून तो जलालचं सगळं ऐकून घेत असे. 2 महिन्यांनंतर जलाल त्याचं जहाज घेऊन येमेनला परत आला होता. तारिक आज खूप खुश होता. आज तो त्याच्या घरी जाणार होता. ज्यावेळी जहाज किनाऱ्यावर पोहोचलं तेव्हा तारिक जलाल जवळ येतो. काय पाहिजे? माझी मजुरी. मजुरी? मजुरी त्याला देतात जो काम करतो. तू तर एक सुद्धा काम नीट केलं नाहीयेस. नशीब समज की गेलं 1 वर्ष मी तुला जेवण दिलंय. आता निघ इथून. काय? पण मी आता घरी कसं काय जाणार आहे? हे तुझं काळं तोंड घेऊन जा इथून. बिचारा तारिक बलदंड जलालकडून पैसे नाही घेऊ शकला. तो किनाऱ्यावरच भटकत राहिला. खूप वेळ भेटल्यानंतर तो खाली बसला आणि विचार करू लागला. मी घरी जाऊन काय तोंड दाखवणार आहे सगळ्यांना? आणि त्याच वेळी समुद्राच्या लाटांवर त्याला एक काचेची बाटली दिसते. ही बाटली कशी काय पाण्यावर तरंगतीये? तिच्या आत काय असेल? तारिक उठून उभा राहिला आणि ती बाटली उचलून घेतली. ती बाटली खूप वेगळी होती, अतिशय वजनदार. तारिक ती बाटली उघडतो आणि त्या बाटलीमधून एक राक्षस बाहेर येतो. मुक्ती, मुक्ती. इतक्या वर्षांनंतर मला मुक्ती मिळाली आहे. त्या राक्षसाला अतिशय आनंद झालेला असतो. नाचणाऱ्या राक्षसाला बघून तारिकला भीती वाटते. घाबरू नकोस, तू तर माझा मित्र आहे. जाने बहार गुले गुलजार, तू खुश रहा, तुझी भरभराट हो. मला मुक्त करणाऱ्याचा मी आभारी आहे आणि म्हणूनच मी तुझी एक इच्छा पूर्ण करणार आहे. फक्त एकच? हो. अजून किती पाहिजेत? आता मला सांग, तुला काय हवंय ते? मला विचार करायला थोडा वेळ हवाय. ठीक आहे. राक्षस वाट बघू लागला आणि तारिक विचार करू लागला. मी आयुष्यभर दुसऱ्यांच्या जहाजावर काम केलंय. यावेळी तर मला पैसे सुद्धा नाही मिळाले. मला एक जहाज मागायला हवीये. पण माझं जहाज जर समुद्रात बुडलं तर? आणि माझ्याकडे तर पैसे सुद्धा नाहीयेत. घरी मी कुठल्या तोंडाने जाणार आहे? मित्रा, तू एक काम कर. तू तुझ्या सगळ्या इच्छा एकत्र करून सोबतच मला माग. प्रयत्न करून बघतो. बरं ऐक, मला एक असं जहाज हवंय जे समुद्रात कधीही बुडणार नाही आणि कधीही तुटणार नाही आणि कोणीही त्याला नुकसान पोहोचवू शकणार नाही. आणि त्यासोबतच त्या जहाजात 2 पिशव्या भरून सोन्याची नाणी असावीत. बस. हो, एवढं पुरेसं आहे. ठीक आहे. जाने बहार गुले गुलजार, तुझी इच्छा पूर्ण होईल. सादर आहे जादूचं जहाज ज्यात 2 पिशव्या भरून सोन्याची नाणी आहेत. राक्षस तारिकच्या समोर एक सुंदर मोठे जहाज उभे करतो आणि त्यात सोन्याच्या नाण्यांच्या पिशव्या सुद्धा असतात. तारिक खूप खुश होतो. धन्यवाद. खूप खूप आभार. तुझे सुद्धा खूप आभार. जर तू बाटली उघडली नसतीस तर कुणास ठाऊक मला कधी मुक्ती मिळाली असती. आता मी निघतो. अलविदा माझा मित्रा. अलविदा मित्रा. सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या पिशव्या घेऊन तारिक आपल्या घरी जातो. त्याचे कुटुंबीय त्याला पाहून अतिशय आनंदी होतात. त्यांची गरिबी दूर होते. आता तारिक एक सर्वसाधारण मजूर नव्हता. तो आता एका जहाजाचा मालक होता. आता तारिक आपल्या जहाजामधून व्यापार करायला जात असे. तारिकच्या जहाजावर अनेक लोक काम करत असत. तारिक सगळ्यांशी अतिशय प्रेमाने बोलत असे. कसे आहात चाचा? तुमची कृपा आहे हुजूर. नेहमी सुखात रहा, तुमची भरभराट हो. हे घ्या तुमचे पैसे आणि पुढच्या वेळी देखील माझ्या जहाजावरच व्यापार करायला या. जरूर.
काळ आपल्या गतीने पुढे जात असतो आणि पाहता पाहता तारिकला त्याच्या उदार स्वभावामुळे येमेन देशात खूप प्रसिद्धी मिळते. एके दिवशी काय झालं, तारिकचा जुना मालक जलाल तारिकचा उदार स्वभाव पाहतो. हा तर तोच तारिक आहे जो माझ्या जहाजावर काम करत होता, पण याच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? अरे, आता याच्याकडे स्वतःचं जहाज देखील आहे. आता हा नालायक माझी बरोबरी करणार. मी असं होऊ देणार नाही. रात्रीच्या अंधारात जलाल तारिकच्या जहाजावर जातो आणि जहाजावर ज्वलनशील तेल शिंपडून येतो. आता मजा येईल. जलाल जेव्हा जहाजावर आग लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो पाहतो की जहाज पेट घेतच नाहीये. असं कसं होऊ शकतं? जलाल पुन्हा एकदा जहाजाला आग लावण्याचा प्रयत्न करतो, पण जहाजाला काहीही आग लागत नाही. हे पाहून जलालला अतिशय आश्चर्य वाटतं. त्याला कळत नव्हतं की हे असं कसं होऊ शकतं. हे जहाज पेट का घेत नाहीये? या तेलामध्ये काही गडबड तर नाही ना झालेली? जलाल त्या तेलाचा वास घेतो आणि त्याच वेळी त्याचा एक नोकर मोठ्याने ओरडत तिथे येतो. मालक, मालक, आपल्या जहाजाला आग लागलीये. माझ्या जहाजाला. अरे नाही. भांबावलेला जलाल तिथून धावत सुटला आणि आपल्या जहाजाजवळ जाऊन पोहोचला आणि खूप जोरजोरात रडू लागला. मी तर त्या तारिकचं जहाज जाळायला गेलो होतो. इथे माझ्या जहाजाला आग लागली. या अल्लाह! जलालने तारिकचं जहाज जाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याचंच जहाज जळून गेलं. म्हणूनच तर म्हणतात, जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्या खड्ड्यात पडतो. तारिकच्या जहाजाला काहीही झालं नाही, कारण ते जादूचं जहाज होतं. ही गोष्ट येमेन देशातली आहे. अरबी समुद्रात व्यापारी जहाज प्रवास करत असत. त्यापैकी एका जहाजावर तारिक काम करत होता. हे जहाज जलाल अब्दुल्ला नावाच्या माणसाचं होतं. एक काम धड करता येत नाही याला. बघावं तेव्हा काहीतरी गोंधळ घालतोस. काय झालं? तुला ही फरशी साफ करायला सांगितली होती. अशी साफ केली आहेस तू? हुजूर, फरशी साफ तर आहे. आता तू माझ्याशी तोंड लावणार आहेस? गप्प बस आणि पुन्हा एकदा फरशी साफ कर. यावेळी नीट स्वच्छ झाली पाहिजे. तारिकला ओरडण्यासाठी जलाल नेहमी काही ना काही कारण शोधत असे. बिचारा तारिक गरीब होता, म्हणून तो जलालचं सगळं ऐकून घेत असे. 2 महिन्यांनंतर जलाल त्याचं जहाज घेऊन येमेनला परत आला होता. तारिक आज खूप खुश होता. आज तो त्याच्या घरी जाणार होता. ज्यावेळी जहाज किनाऱ्यावर पोहोचलं तेव्हा तारिक जलाल जवळ येतो. काय पाहिजे? माझी मजुरी. मजुरी? मजुरी त्याला देतात जो काम करतो. तू तर एक सुद्धा काम नीट केलं नाहीयेस. नशीब समज की गेलं 1 वर्ष मी तुला जेवण दिलंय. आता निघ इथून. काय? पण मी आता घरी कसं काय जाणार आहे? हे तुझं काळं तोंड घेऊन जा इथून. बिचारा तारिक बलदंड जलालकडून पैसे नाही घेऊ शकला. तो किनाऱ्यावरच भटकत राहिला. खूप वेळ भेटल्यानंतर तो खाली बसला आणि विचार करू लागला, मी घरी जाऊन काय तोंड दाखवणार आहे सगळ्यांना? आणि त्याच वेळी समुद्राच्या लाटांवर त्याला एक काचेची बाटली दिसते. ही बाटली कशी काय पाण्यावर तरंगतीये? तिच्या आत काय असेल? तारिक उठून उभा राहिला आणि ती बाटली उचलून घेतली. ती बाटली खूप वेगळी होती, अतिशय वजनदार. तारिक ती बाटली उघडतो आणि त्या बाटलीमधून एक राक्षस बाहेर येतो. मुक्ती, मुक्ती! इतक्या वर्षांनंतर मला मुक्ती मिळाली आहे. त्या राक्षसाला अतिशय आनंद झालेला असतो. नाचणाऱ्या राक्षसाला बघून तारिकला भीती वाटते. घाबरू नकोस, तू तर माझा मित्र आहे. जाने बहार गुले गुलजार, तू खुश रहा, तुझी भरभराट हो. मला मुक्त करणाऱ्याचा मी आभारी आहे आणि म्हणूनच मी तुझी एक इच्छा पूर्ण करणार आहे. फक्त एकच? हो. अजून किती पाहिजेत? आता मला सांग, तुला काय हवंय ते? मला विचार करायला थोडा वेळ हवाय. ठीक आहे. राक्षस वाट बघू लागला आणि तारिक विचार करू लागला. मी आयुष्यभर दुसऱ्यांच्या जहाजावर काम केलंय. यावेळी तर मला पैसे सुद्धा नाही मिळाले. मला एक जहाज मागायला हवीये, पण माझं जहाज जर समुद्रात बुडलं तर? आणि माझ्याकडे तर
पैसे सुद्धा नाहीयेत. घरी मी कुठल्या तोंडाने जाणार आहे? मित्रा, तू एक काम कर, तू तुझ्या सगळ्या इच्छा एकत्र करून सोबतच मला माग. प्रयत्न करून बघतो. बरं ऐक, मला एक असं जहाज हवंय जे समुद्रात कधीही बुडणार नाही आणि कधीही तुटणार नाही आणि कोणीही त्याला नुकसान पोहोचवू शकणार नाही. आणि त्यासोबतच त्या जहाजात 2 पिशव्या भरून सोन्याची नाणी असावीत. बस? हो, एवढं पुरेसं आहे. ठीक आहे. जाने बहार गुले गुलजार, तुझी इच्छा पूर्ण होईल. सादर आहे जादूचं जहाज ज्यात 2 पिशव्या भरून सोन्याची नाणी आहेत. राक्षस तारिकच्या समोर एक सुंदर मोठे जहाज उभे करतो आणि त्यात सोन्याच्या नाण्यांच्या पिशव्या सुद्धा असतात. तारिक खूप खुश होतो. धन्यवाद, खूप खूप आभार. तुझे सुद्धा खूप आभार. जर तू बाटली उघडली नसतीस तर कुणास ठाऊक मला कधी मुक्ती मिळाली असती. आता मी निघतो. अलविदा माझा मित्रा. अलविदा मित्रा. सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या पिशव्या घेऊन तारिक आपल्या घरी जातो. त्याचे कुटुंबीय त्याला पाहून अतिशय आनंदी होतात. त्यांची गरिबी दूर होते. आता तारिक एक सर्वसाधारण मजूर नव्हता, तो आता एका जहाजाचा मालक होता. आता तारिक आपल्या जहाजामधून व्यापार करायला जात असे. तारिकच्या जहाजावर अनेक लोक काम करत असत. तारिक सगळ्यांशी अतिशय प्रेमाने बोलत असे. कसे आहात चाचा? तुमची कृपा आहे हुजूर. नेहमी सुखात रहा. तुमची भरभराट हो. हे घ्या तुमचे पैसे आणि पुढच्या वेळी देखील माझ्या जहाजावरच व्यापार करायला या. जरूर. काळ आपल्या गतीने पुढे जात असतो आणि पाहता पाहता तारिकला त्याच्या उदार स्वभावामुळे येमेन देशात खूप प्रसिद्धी मिळते. एके दिवशी काय झालं, तारिकचा जुना मालक जलाल तारिकचा उदार स्वभाव पाहतो. हा तर तोच तारिक आहे जो माझ्या जहाजावर काम करत होता. पण याच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? अरे, आता याच्याकडे स्वतःचं जहाज देखील आहे. आता हा नालायक माझी बरोबरी करणार. मी असं होऊ देणार नाही. रात्रीच्या अंधारात जलाल तारिकच्या जहाजावर जातो आणि जहाजावर ज्वलनशील तेल शिंपडून येतो. आता मजा येईल. जलाल जेव्हा जहाजावर आग लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो पाहतो की जहाज पेट घेतच नाहीये. असं कसं होऊ शकतं? जलाल पुन्हा एकदा जहाजाला आग लावण्याचा प्रयत्न करतो, पण जहाजाला काहीही आग लागत नाही. हे पाहून जलालला अतिशय आश्चर्य वाटतं. त्याला कळत नव्हतं की हे असं कसं होऊ शकतं. हे जहाज पेट का घेत नाहीये? ह्या तेलामध्ये काही गडबड तर नाही ना झालेली? जलाल त्या तेलाचा वास घेतो आणि त्याच वेळी त्याचा एक नोकर मोठ्याने ओरडत तिथे येतो. मालक, मालक, आपल्या जहाजाला आग लागलीये. माझ्या जहाजाला. अरे नाही. भांबावलेला जलाल तिथून धावत सुटला आणि आपल्या जहाजाजवळ जाऊन पोहोचला आणि खूप जोरजोरात रडू लागला. मी तर त्या तारिकचं जहाज जाळायला गेलो होतो. इथे माझ्या जहाजाला आग लागली. या अल्लाह. जलालने तारिकचं जहाज जाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याचंच जहाज जळून गेलं. म्हणूनच तर म्हणतात, जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्या खड्ड्यात पडतो. तारिकच्या जहाजाला काहीही झालं नाही, कारण ते जादूचं जहाज होतं.